तर मुंबईमध्ये ड्रग्ज तस्करांवरील कारवाईची धक्कादायक आकडेवारी सध्या समोर आलेली आहे। तर मुंबईमध्ये गेल्या 5 महिन्यात 473 कोटींहून अधिकचे ड्रग्ज आता जप्त करण्यात आलाय। 5 महिन्यात कारवाईत 570 गुन्हे दाखल करण्यात आलेत। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, मुंबईमध्ये सर्वाधिक गुन्हे हे गांजा आणि एमडी तस्करीचे असल्याचं सध्या समोर येत आहे। मुंबईमध्ये ड्रग्ज तस्करांवरील कारवाईची आता धक्कादायक आकडेवारी समोर आल्याचं पाहायला मिळतंय। गेल्या 5 महिन्यात 473 कोटींपेक्षा अधिकचे ड्रग्ज आता जप्त करण्यात आलेला आहे। 5 महिन्यात या कारवाईत 570 गुन्हे दाखल झाल्याचं सध्या समजतंय। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण सध्या पाहतोय। ड्रग्ज तस्करांवरील कारवाईची धक्कादायक आकडेवारी ही समोर आलेली आहे। पुणे प्रकरणानंतर आता मुंबईमध्ये सुद्धा ही धक्कादायक आकडेवारी समोर आल्याचं पाहायला मिळतंय। या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्या सोबत आहेत। निखिल, महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, पुणे प्रकरणानंतर आता मुंबईमध्ये सुद्धा ड्रग्ज तस्करांवरील कारवाईची आता ही धक्कादायक आकडेवारी समोर दिसते। नक्कीच आपल्याला मुंबई पोलिसांची ही एक उत्तम कामगिरी बोलावी लागेल, कारण मुंबई पोलिसांनी या ड्रग्सच्या कारवाईमध्ये एक मोठी जी संख्या आहे ती गाठलेली आहे। मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्स आहे ते सेवन केलं जातं आणि या अनुषंगाने मुंबई पोलिसांनी गेल्या 5 महिन्यामध्ये 473 कोटीहून अधिक जे ड्रग्स आहेत ते जप्त केल्याची एक महत्त्वाची बातमी आहे ती पुढे आलेली आहे। आकडे खूपच गंभीर आहेत, कारण या गंभीर आकड्यांमध्ये 473 कोटीहून अधिक ड्रग्स जप्त केलेला असताना 570 जे गुन्हे आहेत ते नोंद करण्यात आलेले आहेत आणि 686 जणांवरती जी कारवाई आहे ती या प्रकरणामध्ये करण्यात आलेली आहे। मुंबई पोलिसांचे वेगवेगळे युनिट आहेत ते गेल्या 5 महिन्यांपासून या कारवाईमध्ये सक्रिय होते आणि विविध ठिकाणी त्यांनी या ठिकाणी धाडी टाकून तसेच सापळा रचून ही जी कारवाई आहे ती केलेली आहे आणि या प्रकरणी आहेत ती मुंबई पोलीस अजून देखील कारवाई सक्रिय ठेवत असताना यापुढे देखील अशा प्रकारची कारवाई सुरू असणार असल्याचं मुंबई पोलिसांनी सांगितलेलं आहे। पुणे प्रकरणानंतर मुंबई पोलिसांनी एकच कंबर कसली आणि त्यानंतर अशा प्रकारच्या कारवाईमध्ये ही धक्कादायक बातमी आहे ती पुढे आलेली आहे आणि मुंबई पोलिसांचं अजून देखील या संदर्भातील जी चौकशी आहे ती सुरू आहे आणि अधिकचे जे कोणी पेडलर्स असतील किंवा अधिकची जी कोणी अशा सेवन करणारे व्यक्ती असतील त्यांच्यावरती देखील आता मुंबई पोलिसांनी कारवाई करण्यासाठी सुरुवात केलेली आहे। हो, नक्कीच निखिल, मुंबई पोलिसांकडून ही मोठी कारवाई म्हणावी लागेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।